हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण कशाची रेसिपी पाहणार आहोत ते पाहूया. इथे पाहू शकता मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि जिरे देखील टाकून घेतलेले. जिरे आणि मोहरी आणि हळद एवढं टाकलेलं आहे आणि ते मस्त असं तडतडून दिलेलं आहे. आणि इथे पाहू शकता लगेच मी कांद्याची पात देखील टाकलेली आहे. म्हणजेच मी कांद्याची पात बनवत आहे. कोणाला कांद्याची पात आवडते त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीज कशी वाटली ते देखील मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर इथे पाहू शकता मी शेतातलीच कांद्याची पात ताजी घेतलेली आहे आणि अशी चिरून लगेच धुवून लगेच मी याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेले आहे. आणि जास्त जास्त म्हणजे मी डब्यासाठीच बनवत आहे त्याच्यामुळे जास्त नाही आहे. आणि लगेच असं पूर्ण पात टाकून घेतले की थोडंसं हलवून देखील घेणार आहे. ते तुम्हाला दाखवणारच आहे. ते पाहू शकता. मला तर कांद्याची पात सर्वात जास्त आवडते. तुम्हाला आवडते का ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तर माहीत आहे कांद्याचे फायदे किती असतात. त्याच्यामुळे मला पात देखील खायला खूपच आवडते. आणि इथे पाहू शकता मी सर्व अशी पात हलवून घेतलेली आहे. आणि हलवून झालं की याला पाणी सुटायला लागलेलं आहे पाहू शकता. आणि मी थोडी मीडियम गॅसवरच ही भाजी करून तयार घेतलेली आहे. तर इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर आपली भाजी फायनली तयार झालेली आहे. आणि वरतून मी शेंगदाण्याचा कूट देखील टाकलेला आहे. तुम्हाला इच्छुक असेल तर तुम्ही याच्यामध्ये मूग डाळ किंवा आपली चणा डाळ देखील टाकू शकता. कारण मला आवडत नाही त्याच्यामुळे मी कोणतीही डाळ अशा पातीमध्ये तर टाकतच नाही. आणि आपलं कूट जे आहे ते टाकून झाल्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता लगेच मी याच्यामध्ये आपले तिखट मीठ सगळंच टाकणार आहे. ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि थोडंसं मी मोठाला कूट देखील टाकलेला आहे. आणि इथे पाहू शकता मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही ते बेडगी मिरचीचं तिखट किंवा कसलंही तिखट वापरू शकता. मी तर घरीच बनवलेलं लाल तिखट घेतलेलं आहे. आणि पाहू शकता फायनली आपली पात तयारच झालेली आहे. मी मीठ सर्वात शेवटी टाकलेलं आहे कारण अगोदर जर मीठ टाकलं असतं तर आपल्या पातेला खूपच पाणी सुटलं असतं. त्याच्यामुळे मी मीठ शेवटीच टाकणार आहे. ते देखील तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीज कोणाला आवडते त्यांनी नक्कीच मला कमेंट करा. आणि मीठ टाकून झाल्यानंतर असा 2 मिनटं हाय गॅसवर हलवायचं आहे. आणि इथे फायनली पाहू शकता आपली पात कशी रेडी झालेली आहे. आणि ही पात पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा आणि खात राहा. बाय बाय.